या सगळ्याविषयी बोलण्याकरता खगोल अभ्यासक लीना बोकील मॅडम आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. आजचा दिवस खऱ्या अर्थानं आनंदाचा, उत्साहाचा आणि अर्थातच अभिमानाचा सुद्धा. 9 महिन्यांचा तो काळ काही सोपा नव्हता, आव्हान तर मोठंच होतं. लीना मॅडम, खरंच 9 दिवस राहणार होते ते. बोईंग स्टारलाइनरची ही टेस्ट फ्लाइट मेडन पहिल्याच वेळेला गेले होते. तर हा एक प्रयोग होता, एक्सपेरिमेंट ऑन दीज 2 ॲस्ट्रोनॉट्स. त्यामुळे हा खूप म्हणजे इथे जोखीम होतीच, पण त्यांना दोघांना, बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्सना अतिशय ट्रस्ट किंवा विश्वास होता. आणि डॉकिंग झालं 6 जूनला, ते आत गेले, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये आगमन झालं आणि सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. पण त्यांच्या लक्षात आलं, नासा म्हणाले की आता बोईंगला थ्रस्टर्स ना बिघाड आहे आणि हिलियम गॅस लिकेज म्हणजे खूप इथे रिस्क इन्व्हॉल्व होती. त्यामुळे इथेच त्यांचा करार संपला आणि बोईंग रिकामं आलं परत. आणि मग स्पेसएक्स स्टेप इन. इलॉन मस्कची स्पेसएक्स कंपनी म्हणाली की आता आमचा ड्रॅगन हा जो स्पेसक्राफ्ट कॅप्सूल आणि एकदम प्रोवन आहे, म्हणजे यशस्वी मोहीम केलेले आहेत, तर आता नासाने ठरवलं की विल गो विथ स्पेसएक्स. आणि मग त्यामुळे 3-4 दिवसांपूर्वी तेच कॅप्सूल स्पेसक्राफ्ट डॉकिंग होऊन 4 ॲस्ट्रोनॉट्सना आत घेऊन गेला आणि दुसऱ्या इतर 4 जणांना परत काल आणलं. त्यामध्ये सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर, रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव आणि नासाचे निक हेग 4 ॲस्ट्रोनॉट्स अंतराळवीर परत आले. पण हे दोघं जे आहेत दीर्घकाळ तिथे राहिले. इट वॉज फुल ऑफ वेटिंग. पण एक गोष्ट आहे की या ॲस्ट्रोनॉट्सना फिजिकल फिटनेस ही ट्रेनिंग तर ही दिलीच जाते आणि अतिशय हे फिट असल्यामुळेच यांचं सिलेक्शन झालेलं आहे, नासामध्ये निवड झाली. आणि ही मोहीम खास कारण महिला ॲस्ट्रोनॉट आणि 60 इयर्स ओल्ड, ऑलमोस्ट 60 वर्षाच्या आहेत सुनीता विल्यम्स, आणि ते 62 वर्षाचे बुच विल्मोर हे अतिशय अनुभवी आहेत. आणि वयाचा जर भाग म्हणजे हा लक्षात घेतला पॉइंट, तर जसं वय वाढेल तसे तिथे स्पेसमध्ये वेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण तरी देखील हे सगळ्यात फिटेस्ट आहेत. आणि त्यांचं पेशन्स आणि संतुलन बघून म्हणजे असं सगळे लोक आता म्हणायला लागले आहेत. कारण लोकांची चिडचिड होते, दे डोंट ऍक्सेप्ट रियालिटी. पण सुनीता विल्यम्स एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाल्या की वी विल वेट. आणि आमचा विश्वास आहे पूर्ण नासावर, स्पेस एजन्सीवर आणि स्पेसएक्सवर पण. अँड वी विल कम बॅक इन वन पीस. तर हा जो विश्वास आहे, आणि मला याच्यामध्ये फिजिकल फिटनेस पेक्षा त्यांच्या मेंटल रेझिलियन्स किंवा हा जो म्हणजे ही मनशक्ती असते याबद्दल खूप कौतुक वाटतं. आणि जोखीम तर आहेच, इन्व्हॉल्व होतीच, पण तरी देखील खूप महिने, 8 ते 10 महिने काढणं म्हणजे काही जोक नाहीये. अँड सुनीता विल्यम्सने 600 दिवसाच्या वर क्युम्युलेटिव्ह 3 मिशन, ही तिसरी होती त्यांची, तर हे रेकॉर्ड केलेलंच आहे. त्यांच्याहून थोडंच जास्त पेगीचं आहे. आणि स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन स्पेस वॉक किंवा एक्स्ट्रा व्हेहिक्युलर ऍक्टिव्हिटी लीना, खरं तर लीना मॅडम, मला हाच उल्लेख करायचा आहे जो उल्लेख तुम्ही या क्षणी केला. सुनीता विल्यम ज्या क्षणी पृथ्वीवर दाखल झाल्या, त्यांची पावलं पृथ्वीवर लागली, त्यावेळी मात्र 3 रेकॉर्ड आता त्यांच्या नावावर आहेत. एक तर 9 वेळा त्यांनी स्पेस वॉक केला, हा पहिला रेकॉर्ड. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा रेकॉर्ड म्हणजे 4ही यानातून प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरलेल्या आहेत. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्या तिसऱ्या महिला ठरलेल्या आहेत ज्या जास्त काळ अंतराळात राहिलेल्या आहेत. पहिला मान क्रिस्टिना यांना जातो आणि तिसरा मान जो आहे तो सुनीता विल्यम्स यांना मिळालेला आहे. त्यामुळे 3 रेकॉर्ड आता सुनीता विल्यम्स यांच्या नावावर आहेत. 900 तास त्यांनी या सगळ्या 9 महिन्यांच्या काळात रिसर्च केलेला होता असं सुद्धा म्हटलं जातं. लीना मॅडम, हो, त्यांचे बॅक टू बॅक रेकॉर्ड दरवेळेला स्पेसला जातील ना, स्पेसमध्ये, तेव्हा सुनीता विल्यम्सने रेकॉर्ड केलेले आहेत. आणि एक वुमन ॲस्ट्रोनॉट, अंतराळवीर म्हणून, एक महिला म्हणून खूप गोष्टी, म्हणजे शी इज द ट्रेल ब्लेझर किंवा
पहिल्या महिला आहेत ज्यांनी इतके तास स्पेसमध्ये, आणि फक्त तिथे जाऊन हे लोक बसत नाहीत रिकामे, दे डू एक्सपेरिमेंट्स. तर विज्ञानाचे प्रयोग आणि बॅक टू बॅक त्यांचे स्वतःचे प्रयोग तर करून इतर ॲस्ट्रॉनॉट्सना मदत करून त्यांनी इतर खूप गोष्टी सोडवल्या, म्हणजे प्रॉब्लेम्स त्यांचे. आणि 150 प्रयोग केले त्यांनी. 150 प्रयोग संपूर्ण या मोहिमेने. आणि विज्ञान, तंत्रज्ञान, मग तिथे हाऊ टू ग्रो क्रॉप्स, कृषी, आणि ही गोष्ट आता कुणासाठी केली तर त्यांची मे बी कदाचित आता ही शेवटची स्पेस मिशन असेल. कारण 60 वय म्हणजे दे नॉट रिटायर, बट इथे जमिनीवर म्हणजे पृथ्वीवर येऊन आता मे बी मला असं वाटतं शी विल इन्स्पायर मेनी यंगस्टर्स, आणि प्रोफेसर म्हणून मग रीच आउट, ट्रेनिंग, एज्युकेशनल अशा ऍक्टिव्हिटीज करतील. पण स्पेसमध्ये जेव्हा असताना हे सगळे प्रयोग बॅक टू बॅक, आणि स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटी किंवा स्पेस वॉक, तो रोबोटिक आर्म रिपेअर केला, सोलर पॅनल्सचे रिपेअर, मेंटेनन्स, त्यासोबत ॲस्ट्रोफोटोग्राफी, अनेक प्रयोग केले. नॅनो टेक्नॉलॉजी आणि 3D प्रिंटिंग या मिशन्सनी खूप प्रयोग केले. म्हणजे त्यांच्यासाठी त्याचा फायदा होणारच नाहीये. येणाऱ्या काळात जे इतर अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये जातील त्यांना याचा फायदा होईल असं, आणि पूर्ण मानवतेलाच, म्हणजे ह्युमन काइंड विल बेनिफिट. लीना मॅडम, जितका काळ स्पेस मधला आव्हानात्मक होता, यानातला अंतराळातला तो काळ 9 महिन्यांचा आव्हानात्मक होता, तितकाच किंबहुना त्याहून जास्त आपण म्हणूया काळ आता पृथ्वीवरता दाखल झाल्यानंतर आव्हानात्मक असणार आहे. कारण शारीरिक बदल होत असतात, मानसिक बदल होत असतात. इतक्या काळ अंतराळात राहिल्यानंतर त्या दृष्टिकोनातून जाणून घ्यायला आवडेल की आता मात्र सुनीता विल्यम्स पृथ्वीवर दाखल झाल्यानंतर शरीरावर काय परिणाम होत असतील, काय चॅलेंजेस त्यांच्या समोर आता असतील. मध्यंतरी एका इंटरव्ह्यू मध्ये आणि सोशल मीडियावर पण आलं होतं, सुनीता विल्यम्स सेड आय फॉरगॉट टू राईट, म्हणजे पेन किंवा पेन्सिल हातात घेऊन ग्रिप ती बारीक असं पकडतो ही विसरली. कारण तिथे गुरुत्वाकर्षण, मायक्रो झिरो ग्रॅव्हिटी, आणि हे आर्टिफिशियली कृत्रिम पद्धतीने सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये राहत असतात स्पेस स्टेशनमध्ये. आणि ग्लास पकडताना, कप पकडताना आपली जी ग्रिप असते ती विसरली. कारण तिथे फक्त अलगद असं पकडावं लागतं, लाईट आणि जस्ट सिप. पण आता आल्यानंतर या सगळ्या गोष्टी नव्याने शिकायला लागतील. जसं लहान मूल रांगायला, बसायला, चालायला, फिरायला शिकतं, तसं म्हणतात ते लर्न अँड रिलर्न. तर आल्यानंतर, आता पृथ्वीवर आल्यानंतर विश्रांती ची गरज आहे. इतके माइल्स, 400 किलोमीटर अवे फ्रॉम अर्थ, आणि खूप वेगाने फिरत असतं स्पेस स्टेशन. सो मिलियन्स ऑफ माइल्स दे हॅव कव्हर्ड इन 10 months म्हणता येईल. तर आता आल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टर्स आणि मेडिसिन्स पण सप्लिमेंट्स दिले जातील. म्हणजे हे सगळी ट्रीटमेंट सुरू होईल. तिथे गेल्यानंतर ब्लड प्रेशर आणि त्यातल्या त्यात डोळ्यातलं रेटिनल हे जरा फरक पडत असतो, वजन आणि या सगळ्या गोष्टी, आणि त्यातल्या त्यात कॅल्शियम डिप्लीट होतं किंवा कमी होतं आणि बॉडी ऍब्झॉर्ब करत नाही. तर आल्यानंतर त्यांना सप्लिमेंट्स, कॅल्शियम, प्रोटीन हे सगळं त्यांचं सगळं ठरलेलं असतं. स्पेशालिस्ट डॉक्टर्स असतात, त्यांच्यावर काम करत असतात. आणि आल्यानंतर नक्कीच चालायला, फिरायला, बसायला, उठायला थोडे दिवस त्रास होईल. गुडघ्यांचे थोडे, कारण चालले नाहीच आहेत ना, दे वर फ्लोटिंग इन स्पेस. आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ना हे ही एक मोठी हायटेक स्पेस लॅबोरेटरी आहे, प्रयोगशाळाच आहे. आणि ती पृथ्वीच्या वरती स्पेसमध्ये प्रयोग करण्यासाठी बनवलेली आहे. ॲस्ट्रोनॉट्सने स्पेसमध्ये जाऊन ही सगळी असेंबल केलेली आहे. एक फुटबॉल स्टेडियमच्या डायमेन्शनची अतिशय मोठी ही स्पेस लॅब आहे. लोकांना वाटतं कंजेस्टेड स्पेस आहे, नो देयर इज लॉट ऑफ रूम फॉर इट. पण तिथे राहणं म्हणजे तरी क्लॉस्ट्रोफोबिक म्हणतात तसं अगदी बंदिस्त वातावरणात राहिलेले आहेत. त्यामुळे आता सुनीता विल्यम्स म्हणतात की मी नॉर्मलला आल्यानंतर 3 महिने किंवा 4 महिने लागतील संपूर्ण नॉर्मल यायला. शी सेज आय विल गो विथ माय मॉम ऑन रोड ट्रिप. बोनी पांड्या त्याची आई आहे, हर मदर वॉन्ट्स टू मीट हर, आणि क्वारंटाईन केलं जाईल काही दिवस, विश्रांती, आणि त्यानंतर सगळे नातेवाईक. शी सेज आय विल स्पेंड टाइम, क्वालिटी टाइम विथ फॅमिली आणि परिवार आणि डॉग्स, आणि आईला
सारखी भेटत राहील, कारण तिथे कॉल चालू होते. असं नाही की तिथे संपर्क सगळा तुटला होता. ते वर कम्युनिकेटिंग विथ फॅमिली. आणि इवन कल्पना चावला चे जसे परिवारचे मेंबर्स तिच्याशी बोलत होते त्या काळात, तसे इथे सुद्धा हे पॉसिबल होतं. लोकांना वाटलं की ते तिथे फसलेले होते, पण दे हॅड ऑल फॅसिलिटीज. आणि मी म्हणाले तसं तिथे त्यांचा पूर्ण विश्वास या स्पेस एजन्सीला, नासा आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय आहे. कारण तिथे फक्त नासा नाही, कॅनडा आहे, अमेरिकन गव्हर्नमेंटने म्हणजे नासाने हे फंडिंग केलेलं आहे. कॅनेडियन स्पेस एजन्सी, जपान, युरोपियन स्पेस एजन्सी, रशिया, हे असे आंतरराष्ट्रीय अनेक देशांचे स्पेस एजन्सीज इन्व्हॉल्ड आहेत. आणि ते सगळे आता सगळे जगभरातले लोक आता दे आर सल्युटिंग. आणि खूप खूप अभिनंदन सुनीता विल्यम्स, बुच विल्मोरचं, नासा आणि स्पेसएक्स. अगदी जसा तुम्ही उल्लेख केलात की शारीरिक बरेच बदल होत असतात. अगदी सुनीता विल्यम्स या जेव्हा आपण पाहिलं की पृथ्वीवर पहिल्यांदा दाखल झाल्या, त्या ड्रॅगन कॅप्सूलमधून त्या बाहेर पडल्या, तेव्हा त्यांनी स्मिता हास्य दिलं, आपण सुखरूप असल्याचं सुद्धा सांगितलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तिथून उठून स्ट्रेचरवर यायचं होतं, तेव्हा मात्र काहीसे त्यांचे पाय लटपटताना जगानं पाहिलेलं होतं. त्या व्हिडिओतून ते स्पष्ट दिसत होतं. त्या दृष्टिकोनातून मुद्दा महत्त्वाचा आहे. डिप्रेशनचा सुद्धा काही या काळात धोका असतो का? कारण इतका 9 महिन्यांचा काळ आपण स्पेस स्टेशनमध्ये घालवलेला असतो आणि त्यानंतर मात्र पृथ्वीवरचं ते सगळं वातावरण आणि होणारे बदल. हो, अतिशय व्हॅलिड प्रश्न आहे हा. कारण लोकांना फक्त शारीरिक दृष्टिकोनातून बघण्याची सवय असते, पण मानसिकता आणि सायकोलॉजी, ह्युमन माइंडचा विचार करून याच्यासाठी संशोधन करूनच या ॲस्ट्रॉनॉट्सना ट्रेनिंग दिली जाते. सिलेक्शन सुद्धा असंच स्ट्रिंजंट कंडिशन मध्ये असतं. आणि मग सिलेक्शन झाल्यानंतर एक्स्ट्रीम ट्रेनिंग, फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल, आणि मग त्यानंतर हे स्पेसमध्ये जातात. स्पेसमध्ये जाण्याच्या पूर्वी अशी पद्धत होती, अरिझोना डेझर्टमध्ये हे 6 मेंबर्स, 7 मेंबर्स, 2-3 मेंबर्स, जेवढे क्रू मेंबर्स असतात त्यांना तिथे टीम बिल्डिंग साठी पाठवायचे. पूर्वी अशी पद्धत होती. हायड्रो लॅब आणि असे काही वेगवेगळ्या प्रकारचे पॅराग्लायडिंग, फ्लाइंगचे तर लेसन्स आहेत. हे लोक पायलट्स असतात मोस्टली, बिकॉज सुनीता विल्यम्स इज US नेव्ही पायलट किंवा एव्हिएटर. आणि अतिशय अनुभव आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट म्हणजे फ्लाइंग विमान उडवलेले आहेत आणि वैमानिक शास्त्रामध्ये अभ्यास आहे. पण सायकोलॉजीचं बोलता आलं तर मला एक गोष्ट हायलाइट करायला आवडेल की इथे त्यांना कंपार्टमेंटलायझिंगची ट्रेनिंग दिली जाते. आणि माझी प्रीकर्सर ट्रेनिंग झालेली आहे नासामध्ये, सो आय नो हाऊ इट इज. तर आता मी जेव्हा स्पेसमध्ये जाते तेव्हा मी संपूर्णपणे पृथ्वी, मी, माझं घर, माझे परिवारचे आणि घरातले सदस्य, माझं काम, असं हे अस्तित्व सगळं सोडून आपल्याला स्पेसमध्ये जायला लागतं. किंवा कोणत्याही कामाला जाताना आणि घरी असताना किंवा मी माझं काम करत असताना फोकस ऑन दॅट. मग बाहेर गेल्यावर स्पेसमध्ये स्पेसचाच विचार करा. सो शी एन्जॉयड हर टाइम आणि प्रेझेंट मोमेंटमध्ये जगतात हे ॲस्ट्रॉनॉट्स त्यातल्या त्यात. आणि त्यांनी जे पाहिलेले फोटोज म्हणजे दृश्य जे आहेत, शी एक्सप्लेन, अरोराज किंवा नॉर्थर्न लाईट्स, त्यांना स्पेसमधून मस्त सुंदर दृश्य दिसलं, त्याचे फोटोग्राफ्स काढले म्हणजे ॲस्ट्रो फोटोग्राफी, आणि ते कॅप्चर दोज मोमेंट्स. ग्रहण असेल किंवा कुंभच्या वेळेला भारताच्या वरून जाताना फोटोज, तर व्हेरी व्हेरी रिलेव्हंट थिंग्स दे आर डुईंग एव्हरी डे. क्रिसमसच्या वेळेला क्रिसमस साजरा करतात, दिवाळीच्या वेळेला सुनीता विल्यम्स सेंड्स दोज हर विशेस टू इंडिया. आपला भारतातला म्हणजे इंडिपेंडन्स डे असेल तर त्यावेळेला सुद्धा विशेस येतात. सो दे आर व्हेरी व्हेरी मेंटली, फिजिकली इन दॅट ऍक्टिव्ह मोड आणि प्रेझेंट मोमेंट आणि प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हणतो आपण. आणि एक गोष्ट आहे मनशक्ती, म्हणजे मेंटल रेझिलियन्स म्हणतात. तर जर मी ऍक्सेप्ट केलं नसतं की 9 महिने 10 महिने तिथे राहायचंय तर चिडचिड झाली असती. सो सुनीता विल्यम्स हॅज ऍक्सेप्टेड दिस, बोथ ऑफ देम. आणि मग
9 ते 10 दिवस असले तरी चालेल, प्रोलॉंग ही खूप ट्रिप लांबवली तरी देखील. लीनाची खरं तर हेच या मोहिमेने शिकवलं. सुनीता विलियम्सने जो काही आदर्श जगाला दिलेला आहे तो न बोलता बरंच काही सांगून जाणार आहे. जर तुम्ही तुमच्या कामावर विश्वास ठेवला, संयम ठेवलात, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर मात्र काहीही अशक्य नाही. हेच खरं तर सांगण्याचा प्रयत्न सुनीता विलियम्स यांनी केलेला आहे. आणि अर्थात तुम्ही देखील या सगळ्या संदर्भात इतकं सविस्तर आम्हाला समजून सांगितलं त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार आणि धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.